कधी विचार केलाय की ज्या गोष्टीमुळे आपल्याला सगळं काही मिळतोय, आपला लोभ जर त्याच गोष्टीला नष्ट करायला लागला तर? आज आपण एक अशाच प्राचीन कथेतून हा विचार समजून घेणार आहोत. ही गोष्ट आहे एका जादुई वटवृक्षाची आणि त्यातून मिळणाऱ्या एका मोठ्या शिकवणीची. चला एक कल्पना करूया. समजा असं एक झाड आहे जे मनात येईल ती प्रत्येक इच्छा पूर्ण करू शकतं. हवं ते सगळं देऊ शकतं. मग मग काय होईल? माणूस काय करेल? हाच तो प्रश्न आहे जो आजच्या आपल्या कथेच्या अगदी मुळाशी आहे. तर मग सुरू करूया हा प्रवास. गोष्टीची सुरुवात होते एका अशा निर्जन, भयानक जंगलात, जिथे व्यापाऱ्यांचा एक तांडा एका अत्यंत वाईट परिस्थितीत अडकलाय. अनेक दिवस झाले होते, ना खायला अन्न ना प्यायला पाणी. त्यांची सगळी आशा आता संपत आलेली. आणि मग अगदी चमत्कारासारखं त्यांना दूरवर एक हिरवंगार टवटवीत वडाचं झाड दिसलं. जणू काही त्या घोर निराशेच्या अंधारात एक आशेचा दिवाच लागला होता. पण त्यांना काय माहीत होतं की हे काही साधंसुधं झाड नाहीये. नाही, या झाडात एक अशी अद्भुत शक्ती लपलेली होती जी त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण करू शकणार होती. पण हा शोध लागला कसा? चला पाहूया. त्यांनी ठरवलं की या झाडाची परीक्षा घ्यायची. एक एक करून त्याच्या फांद्या तोडून बघायचा आणि मग जे घडलं ती म्हणजे आश्चर्याची आणि अनमोल भेटींची एक साखळीच होती जणू काही. सुरुवात झाली पूर्वेकडील फांदीने. ती तोडताच काय आश्चर्य! अक्षरशः तळ हाताएवढ्या जाडीची पाण्याची धार त्यातून वाहू लागली. सगळेजण तृप्त झाले. त्यांची तहान तर भागलीच, पण जणू काही त्यांना एक नवीन जीवनच मिळालं होतं. आता तहान तर भागली, मग लागली भूक. सगळ्यांचं लक्ष गेलं दक्षिणेकडच्या फांदीकडे. आणि ती तोडताच त्यांच्यासमोर काय नव्हतं? भात, मांस, डाळीचं सूप, म्हणजे अगदी पक्वान्नांची मेजवानीच हजर झाली. आता पोटपूजाही झाली. आता बघा, भूक आणि तहान या मूलभूत गरजा भागल्या की माणसाच्या इच्छा जाग्या होतात. तसंच झालं. त्यांनी पश्चिमेकडची फांदी तोडली आणि त्यातून सुंदर वस्त्र आणि दागिने घातलेल्या स्त्रिया प्रकट झाल्या त्यांच्या मनोरंजनासाठी. आणि मग आली शेवटची, उत्तरेकडची फांदी. या फांदीतून तर जणू खजिन्याच्या पूरच वाहिला. सोनं, चांदी, हिरे, माणकं इतकं काय मिळालं की त्यांच्या 500च्या 500 गाड्या अक्षरशः काठोकाठ भरल्या. म्हणजे त्यांच्या कल्पनेच्या कितीतरी पटीने जास्त त्या झाडाने त्यांना दिलं होतं. पण इथेच गोष्टीला एक काळं वळण लागतं. माणसाची हाव काही संपत नाही. कृतज्ञतेची भावना कुठल्या कुठे पळून गेली आणि तिची जागा घेतली कधीही न संपणाऱ्या लोभाने. त्यांना जे मिळालं होतं ते आता कमी वाटायला लागलं. त्यांच्यातल्या काही अविचारी व्यापाऱ्यांच्या डोक्यात एक भयंकर विचार आला. ते म्हणाले, अरे, फांद्यांमधून एवढ्या मिळाला तर विचार करा मुळात किती असेल. मूळ ग्रंथामध्ये याला बुद्धीची कमतरता असं म्हटलंय. आणि हीच त्यांची सगळ्यात मोठी आणि जीवघेणी चूक ठरणार होती. पण थांबा, त्यांच्या तांड्याचा जो प्रमुख होता ना, तो मात्र शहाणा होता. त्याने त्यांना खूप समजावलं, अडवलं. तो म्हणाला, अरे, ज्या झाडाने आपल्याला जीवनदान दिलं त्याच झाडाला नष्ट करणं हा तर कृतज्ञपणा आहे. ही लढाई होती एका बाजूला कृतज्ञता आणि दुसऱ्या बाजूला बेलगाम लोभ. पण लोभापुढे शहाणपण कोण ऐकणार? त्या व्यापाऱ्यांनी काही ऐकलं नाही. आणि त्यांच्या या कृत्याचे परिणाम खूप खूप भयंकर होणार होते. कारण त्यांना माहीत नव्हतं की त्या पवित्र झाडाचा एक रक्षकही होता. तो रक्षक होता नागराज, जो त्या झाडातच राहायचा. ज्या व्यापाऱ्यांवर त्याने एवढी कृपा केली, त्यांना भरभरून दिलं, तेच आता त्या झाडाच्या मुळावर उठले होते. हे पाहून त्याचा संताप अनावर झाला. तो रागाने लालबुंद झाला. आणि मग काय? नागराजाने आपल्या सैन्याला हुकूम सोडला. जरा संख्या बघा, चिलखत घातलेले 25 नाग, 300 धनुर्धारी आणि तब्बल 6000 तलवारधारी. त्या लोभी व्यापाऱ्यांसमोर मृत्यूचं एका महाकाय सैन्याच्या रूपात उभा ठाकला होता. मग काय झालं असेल पुढे? ज्या लोभी व्यापाऱ्यांनी त्या झाडावर हल्ला केला होता त्यांचा संपूर्ण विनाश झाला. पूर्ण नायनाट. त्यांनी मिळवलेला खजिना तर गेलाच, पण त्यासोबत त्यांचे प्राणही गेले. पण दुसरीकडे तो शहाणा प्रमुख, आठवतोय, ज्याने त्या झाडाला वाचवण्यासाठी विनवणी केली होती, त्याला नागराजाने जीवदान दिलं. आणि एवढंच नाही, तर तो सगळा खजिना, त्या 500 भरलेल्या गाड्या त्याला बक्षीस म्हणून दिल्या आणि त्याला सुखरूप घरी पोचवलं. तर मग ह्या सगळ्या कथेचा अर्थ काय? तिचा उद्देश काय होता?
कारण ही फक्त एक गोष्ट नाही, ही एक अशी शिकवण आहे जी तेव्हा जेवढी खरी होती तेवढीच आजही आहे. खरं तर मूळ संदर्भानुसार ही कथा स्वतः भगवान बुद्धांनी सांगितलेली आहे. त्यांनी ही गोष्ट त्यांच्या काळातल्या काही व्यापाऱ्यांना ऐकवली, ज्यांनी मिळालेल्या संपत्तीबाबत खूप संयम दाखवला होता. म्हणजे बघा, भूतकाळातल्या लोभाचं काय झालं आणि वर्तमानातल्या संयमाचं फळ कसं मिळतं हे दाखवण्यासाठीच हे उदाहरण दिलं गेलं. आणि मग बुद्धांनी या कथेमागचं रहस्य उलगडलं की त्या कथेतली पात्र कोण होती. ते म्हणाले की त्या जन्मकथेत ते शहाणे प्रमुख स्वतः बुद्ध होते. तो नागराज म्हणजे त्यांचा शिष्य सारीपुत्त होता आणि ते लोभी व्यापारी ते म्हणजे लोभाने पछाडलेल्या सगळ्या लोकांचं प्रतीक होते. या संपूर्ण कथेतून मिळणारा जो बोध आहे तो अगदी सरळ आणि स्पष्ट आहे. शहाणा माणूस आपलं खरं भलं कशात आहे हे ओळखतो. तो लोभाचा गुलाम बनत नाही आणि स्वतःचा विनाश टाळतो. आपल्या इच्छांच्या साखळ्या तोडण्यातच खरं शहाणपण आहे, नाही का? आणि ही प्राचीन कथा आपल्याला आजच्या जगाबद्दलही एक महत्त्वाचा प्रश्न विचारतेय. आपली महत्वाकांक्षा आणि स्वतःचा विनाश करणारा लोभ या दोन्हींमधली ती एक बारीक पुसटशी रेषा नेमकी कुठे असते? हा एक असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर आपण प्रत्येकाने शोधायला हवं.